आज आपण डाळबट्टी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लागणारी तूर डाळ आणि मुगाची डाळ, ही दोन्ही डाळ आपण मिक्स करून थोडीशी पाण्यात टाकली आहे आणि त्या पात्रामध्ये आपण तेच कुकरमध्ये ठेवणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता, जेणेकरून शिजायला थोडं मदत होईल. भांडं लावा. कुकरच्या भांड्यामध्ये लवकर डाळ शिजते. 3 शिटी के रहा देखो. बट्टीसाठी घेतलेले हे पीठ आहे. याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि हे तेल टाकलंय गरम करून. हे टाकल्यावर याला एक मिक्स करून घ्या. याच्यामध्ये जिरे टाकले आहे. यामध्ये जिरे, ओवा, मीठ, हळद हे मिक्स केले आहे. थोडं थोडं टाका आणि हे गरम तेल करून त्याच्यामध्ये मिक्स करा. चांगलं परतून घ्या. मिक्स केल्यानंतर कणिक भिजून घ्यायचं आहे. थोडासा खाता सोडा, खायचा सोडा, बेकिंग पावडर, सारखे बट्ट्या व्हायला पाहिजे म्हणून सारखे सारखे उंडे तोडून घ्या. राऊंड करून झालेले आहे. आता याला आहे ना थोडंसं तेल लावून आपल्या ह्या पात्रावर ठेवून घ्या. तुम्ही हे कुकरमध्ये पण बनवू शकता. आम्ही तर इडली पात्रात बनवतोय. तुम्ही पण इडली पात्रात पण बनवू शकता. असं ठेवा पूर्ण. बट्टी शिजण्यासाठी आपण ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण वरणाची तयारी करू. चला तर. डाळ शिजलेली आहे, पण त्याच्यासाठी एकदम वरण छान बनण्यासाठी त्याला एकदम बारीक बारीक मिक्स करून घ्या. देण्यासाठी आपण तयार केले टमाटे, कांदे, थोडासा कढीपत्ता, लसण आणि कोथिंबीर. आपल्या बट्ट्या एकदम व्यवस्थित शिजल्या आहेत. त्याला अशा प्रकारे कट करून घ्या.